नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेवानिवृत्ती म्हणजे स्वल्पविराम पूर्णविराम नव्हे. तुम्ही नोकरीत असा वा सेवानिवृत्त दोघांकरताही आजचा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण ह्या व्हिडिओतील संपूर्ण शब्द वाक्य अतिशय महत्त्वाचे आहे आणि उपयोगी ठरणारे आहे. त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मोजकेच आहे आणि महत्त्वाचे मुद्दे घेऊनच हा व्हिडिओ तयार केला गेला आहे. सेवेकऱ्याकरता आहे आणि जे सेवेत आहे आणि जे सेवानिवृत्ती झाले आहे हा सेवेकऱ्यांकरता आहे आणि सेवेतून निवृत्त झालेल्या लोकांकरता सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. चला तर मग बघूया. नोकरीनंतरचे आयुष्य म्हणजे फक्त स्वल्पविराम, पूर्णविराम नाही, फक्त स्वल्पविराम. निवृत्ती, रिटायरमेंट, पेन्शन हा आयुष्याचा पूर्णविराम नाही. आता आपल्यापैकी जवळपास सर्वांनाच स्वल्पविराम आणि पूर्णविराम माहीत असणार. जे शिक्षकी पेशातून रिटायर्ड झाले त्यांना तर ह्या गोष्टी माहीतच आहे. त्यामुळेच स्वल्पविराम ह्या शब्दाचा वापर इथे केला गेला. तुम्ही रिटायर झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांमध्ये येता नाही का? तर तुम्ही ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःला म्हातारं न मानता यंग तरुणाप्रमाणे धमाल करा. मी थकलोय, स्वतःला म्हातारं न मानता आता माझ्याच्याने होणार नाही, मी म्हातारा झालो की मी म्हातारी झाले असं न मानता ज्या वेळेसाठी तुम्ही तडफडत होता ना तो वेळ आता तुमच्या हातात आहे आणि तो वेळ यंगस्टारसारखा घालवा. मस्त मजा करा, धमाल करा. म्हातारं झालो असे अजिबात मानू नका. आणि एक सांगू, सेवानिवृत्ती ही तुमच्या आयुष्यातला एक नवीन टप्पा आहे आणि इथेच तुम्हाला स्वचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू करायची किंवा तुम्हाला स्वतःला शोधण्याचा प्रयत्न म्हणा ना, या किंवा आनंदाचा शोध घेत मार्गक्रमण करणे. आणि हो, एकदा का तुम्हाला तो आनंदाचा ठेवा सापडला की मग मात्र निवृत्तीचा खरा अर्थ आपल्याला सापडतो किंवा निवृत्तीनंतर आनंद तुम्हाला घेता येतो. आता बघायला गेलं तर काही लोकांच्या हातामध्ये निवृत्तीनंतरचा कमी पैसा येतो तर काहींना तो अधिक मिळतो. हे जरी खरे असले तरी आता जे लोक रिटायर होत आहे तर एकंदर चांगली पुंजी त्यांच्या हातात येते म्हणायला काही हरकत नाही. आता बघा ना, पूर्वीसारखं एकत्र कुटुंब पद्धती राहिली नाही. पूर्वी लोक एकत्र राहायचे आणि पेन्शनचे पैसे सुद्धा कमी मिळत असे. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. आता विभक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे कुटुंबात मोजकेच लोक आता तुम्ही आहात. आधीच्या काळात एकत्र कुटुंब, जबाबदाऱ्या भरपूर असायच्या. आता तसं नाही. कुटुंब लहान झालेलं आहे, मर्यादित झालेलं आहे आणि निवृत्तीचं वय ठरलेलंच असते. आणि बरेच आपले निवृत्त बंधू भगिनी निवृत्तीनंतरचा काळ कसा घालवायचा हे आधीपासूनच ठरवून ठेवतात. आणि पाहायला गेलं तर आजचे निवृत्तीनंतरचे जीवन पूर्वी इतके करून सुद्धा राहिलेले नाही. आता प्रश्न येतो तो आपण आपल्याला स्वतःला निवृत्त किंवा ज्येष्ठ समजायला जायचे नाही तर यंग सिनियर समजायचे आणि आपण म्हातारपणाकडे झुकलेलो आहोत ही जाणीव आपली कमी झाली पाहिजे. त्यामुळे काय होईल की आपण म्हातारे झालो, आता आपण रिटायर झालो, म्हातारे झालो ही जाणीव तुम्हाला कमी झाली पाहिजे. 60 वर्षानंतर पाहायला गेलं तर आपली शारीरिक ताकद कमी झालेली आहे, रोगप्रतिकारशक्तीसुद्धा कमी झाली आहे. कोणता तरी आजार पाहुणा म्हणून राहायला आलेला असतो, पण तरी सुद्धा आपण योग्य जीवन जगण्याचा प्रयत्न करायला पाहिजे.
आता बघा ना, जरी तुम्ही थकलेले असला तरी सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेत निवृत्तीला जीवनातील त्रासदायक काळ न मानता त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदलून टाकला पाहिजे, नाही का? एकंदरीत विचार केला तर निवृत्तीचा विचार हा निवृत्तीपूर्वी केलेला बरा असतो. जेव्हा माणूस ज्या कामात मग्न असतो, धावपळ असते, तेव्हा त्याला विश्रांती हवी असते. पण रिटायरमेंटनंतर ही सक्तीची विश्रांती समोर येते, त्यावेळी आपली मात्र धांदल उडते. आता बघा, निवृत्ती म्हणजेच नोकरी व्यवसायातून जीवनातून निवृत्त नव्हे. पुन्हा एकदा सांगते, रिटायरमेंट म्हणजे आयुष्याला पूर्णविराम नसून स्वल्पविराम असते. अजून बरेच आपले आयुष्य बाकी असते. जरी आपले किती आयुष्य बाकी आहे हे आपल्याला माहीत नसले तरी आपले आयुष्य बाकी आहे हे मात्र निश्चित आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघितलं तर निवृत्त लोक आता क्रियाशील असतात. त्यांच्यात शारीरिक मानसिक क्षमताही असते. खूप जण आपली राहिलेली इच्छा, राहिलेले छंद पूर्ण करताना दिसतात. अनेक ज्येष्ठ नागरिकांना आपल्या आयुष्याची संध्याकाळ इष्ट आप्तेष्ट मित्रमंडळी यांच्या सोबतीने सुखवह व्हावी एवढीच मात्र इच्छा असते. त्यासाठी ते सकाळी मॉर्निंग वॉकला जातात, त्यांचे ग्रुप तयार करतात, गप्पा मारताना दिसतात, ज्येष्ठ नागरिक संघात जातात, त्यामध्ये विविध कार्यक्रम स्पर्धा सहली याचा आस्वाद घेतात. सकस आहार घेऊन नियमित व्यायाम करून स्वतःचे आरोग्य सांभाळणे आणि आपल्या मेडिसिनच्या वेळापासून आपले जीवन सुखात घालविण्याचे प्रयत्न करतात. तात्पर्य काय? हेच की तुम्ही तुमचे आयुष्य सुखात घालविण्याचा प्रयत्न करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की ते आपल्या मुलाबाळाच्या जीवन पद्धतीशी जुळवून घेतात. नातवंडाशी किंवा त्या नातवंडाशी डावं उजवं करणं गरजेचं नसतं ना. उठसूट सल्ले देत राहणं, नातवंडाच्या प्रत्येक कृतीला नाक मुरडणं ह्या गोष्टी टाळायलाच हव्या. ह्या गोष्टी तुम्ही कटाक्षाने टाळायला हव्या, कारण त्यामुळे ते तुमचा तिरस्कार करतील. नातवंड म्हणजे माहीत आहे काय? नातवंड म्हणजे तुमचा शेवटचा मित्र आहे आणि तुमच्या दोघात चांगली मजबूत मैत्री असायलाच पाहिजे, नाही का? आता हे झालं ज्यांच्या निवृत्तीनंतरचं प्लॅनिंग आधीच होतं त्यांचं. परंतु बऱ्याच जणांचं निवृत्तीनंतर काय करायचं याचं प्लॅनिंगच नसल्यामुळे काही ज्येष्ठांना निवृत्तीनंतर काय करावं काहीच कळत नाही. एखादा मोठा दगड जर उतारावरून सोडला तर तो कसा वाट फुटेल तिकडे जातो, तशी काहीशी त्यांची अवस्था दिसून येते. त्यांचा वेळ आता हा रिकामा वेळ खायला उठतो. एकटेपणामुळे नैराश्यग्रस्त होतात. जोपर्यंत नोकरी असते तोपर्यंतचं आयुष्य धकाधकीत गेलेलं असतं आणि मनाला कार्यमग्न राहण्याची आणि शरीराला मनाला सवय झालेली असते आणि त्यामुळे काही लोक नोकरीतूनच नव्हे तर आयुष्यातून निवृत्त झाल्यासारखी वाटतात. ही त्यांची शारीरिक भाव नसतो तर ही त्यांचे मनाने सुद्धा निवृत्त होतात. परंतु नवीन काहीतरी शिकण्याचा ध्यास ठेवला तर माणूस तरुण राहतो. अशा वेळेला काहीतरी नवीन शिकण्याचा, जे तुम्हाला आवडते ते, ज्यात तुमचा इंटरेस्ट आहे, ज्यात तुम्हाला रस आहे, अशा काहीतरी गोष्टी तुम्ही शिकत राहिला तर तुम्ही मनाने तरुण राहाल. आणि तरुण पिढीशी नाते कसे चांगले राहतील याकडे मात्र लक्ष द्यायला हवं. भौतिक गोष्टीतून आपलं मन काढून घ्यायचं आहे. हा मात्र एक सल्ला असेल की ज्या काही भौतिक गोष्टी आहे त्या भौतिक गोष्टीतून आपण निवृत्त व्हायला पाहिजे. आपण आपलं मन काढून टाकायला पाहिजे. काहींना निवृत्ती झाल्यानंतर समाजातील आपले स्थान कोणीतरी काढून घेतल्यासारखं वाटतं. आपण आता दुय्यम आहोत असं वाटायला लागतं.
होणाऱ्या बदलाची रिटायरमेंट होण्याच्या आधीच जर तयारी करायला पाहिजे असते. तयारी नसल्यामुळे त्यांना हे असं वाटणं साहजिकच आहे. तर निवृत्तीनंतरचा काळ हा आयुष्याचा सुवर्ण काळ तुम्ही ठरवणं हा तुमच्या हातात आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायला हवं की तुम्हाला ज्या काही गोष्टी आवडतील, ज्या काही ज्याच्यात तुमचा छंद आहे, त्या गोष्टीशी तुम्ही जुळवून घ्या. नोकरी खुर्चीशिवाय आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करा. स्वतःला आत्मसन्मान, स्वतःचं सुख, स्वतःचं आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी निवृत्तीनंतर स्वतःला सक्षम ठेवणे खूप गरजेचे आहे. आता जाता जाता एवढाच एक सल्ला, स्वतःला सक्षम ठेवा, मजबूत ठेवा, आरोग्य संपन्न ठेवा आणि तुम्ही निवृत्त आहात. पुन्हा एकदा, तुम्ही निवृत्त आहात. निवृत्ती म्हणजे स्वल्पविराम, पूर्णविराम नव्हे. आता खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.